अजितदादांच्या विमान अपघाताच्या चौकशीमध्ये रोहित पवारांनी आता एका नव्या नावाचा गौप्यस्फोट केलाय. ते नाव म्हणजे कॅप्टन श्वेता सिंग. सत्तेत असलेल्या मोठ्या पक्षाशी निगडीत असलेल्या मोठ्या कुटुंबामध्ये त्यांचं लग्न झालंय आणि आज डीजीसीए मध्ये बसून त्या एक मोठं रॅकेट चालवतात असा आरोप करत निष्पक्ष इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर या श्वेता सिंगला डीजीसीए मध्ये ठेवू नका अशी मागणी रोहित पवारांनी केली. पण या श्वेता सिंग नक्की आहेत तरी कोण सांगतो. तर श्वेता सिंग या डीजीसीएमध्ये चीफ फ्लाईट ऑपरेशन इन्स्पेक्टर या सर्वोच्च पदावर बसणाऱ्या पहिल्या महिला पायलट आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्या इन्स्पेक्टरच्याही इन्स्पेक्टर. सर्व एअरलाईन्सना सर्टिफिकेट देणं, पायलटची तपासणी करणं आणि विमानांच्या सुरक्षेचं ऑडिट करणं हे सगळं त्यांच्या अधिकारामध्ये येतं. विमानाचा अपघात झाला की तांत्रिक तपासणीमध्ये त्यांचं मत हे अंतिम मानलं जाऊ शकतं आणि इथेच रोहित पवारांनी संशय व्यक्त केला. बरं, हे नाव जेवढं डीजीसीएमध्ये मोठं आहे त्याहीपेक्षा मोठं आहे त्यांचं राजकीय कनेक्शन. त्यांच्याबाबत सर्च केल्यावर असं समोर आलं की त्यांचं लग्न भाजपचे दिवंगत दिग्गज नेते प्रमोद महाजन यांचे सुपुत्र राहुल महाजन यांच्याशी झालं होतं. नंतर 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट सुद्धा झाला होता. राहुल महाजन हे सुद्धा पायलट होते आणि आता श्वेता सिंग या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयात म्हणजेच डीजीसीए मध्ये अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहेत. रोहित पवारांचा असा दावा आहे की एवढ्या मोठ्या राजकीय घराण्याशी नातं असल्यामुळे त्यांचं कनेक्शन खूप वरपर्यंत असू शकतात. विमान अपघाताच्या चौकशीमध्ये विमानाचा ब्लॅक बॉक्स, तांत्रिक बिघाड आणि पायलटची चूक या गोष्टी तपासल्या जातात. श्वेता सिंग या स्वतः एक्झामिनर असल्यामुळे तपासाची दिशा ठरवण्यामध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरू शकते. रोहित पवारांच्या मते जर तपासावरती राजकीय प्रभाव पडला तर सत्य कधीच समोर येणार नाही. म्हणूनच निष्पक्ष इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर या श्वेता सिंगला डीजीसीए मध्ये ठेवू नका अशी मागणी रोहित पवारांनी केली. काय वाटतं तुम्हाला? रोहित पवारांची ही मागणी योग्य आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि फॉलो करा लगाव बत्ती.